बेल्ले तमाशा लावणी महोत्सवामध्ये आज चौथ्या दिवसाला एक बालकलाकार बेल्ले तमाशा लावणी महोत्सवामध्ये आला। मला तुझं नाव काय? माझं नाव बालशाहीर संचिता संजय आईवाळे। कुठलं गाव? चिंचणी, तालुका तासगाव, सांगली। सांगली जिल्ह्यातून आली। किती वर्षापासून शायरी करते? मी 6 वर्षापासून म्हणजे शिकते, पण मला 2018 साली बालशाहीर पुरस्कार भेटला। कितव्या वर्षी असल्यापासून तुला शायरीची आवड आहे? मला लहानपणापासून। किती गाता येते तुला? मला थोडं म्हणजे मम्मी पासून शिकते। तुझ्या आईचं नाव काय? शाहीर अनिता खरात आईवाळे। म्हणजे या शाहिरांची तू मुलगी आहे? हो। बाळकडूच आहे तुला? हो, बाळकडूच। आता तू जे शेवटी गायलस ते काय होत? तो फटका होता। माझ्या आईंचे गुरु म्हणजे माझेच गुरु दीक्षित गुरुजी यांनी लिहिलेला फटका असावा नसावा हा मी गायला। आईने लिहिलेला आहे? नाही, माझे गुरुजी दीक्षित गुरुजी। तुझे गुरुजी कोण आहे? म्हणजे माझी गुरु माझी आई आणि माझ्या आईचे गुरु दीक्षित गुरुजी, त्यांनी तो लिहिलेला फटका। आज बेल्ल्यामध्ये आली, एवढ्या लांबून आली, काय वाटतं? मला खूप आनंद होतोय आणि ऍक्च्युली माझं ठरलं नव्हतं की मी येणार आहे। मला सुट्टी होती त्यामुळे मी आले, बिझी होती, पण तरी पण माझी इच्छा होती यावं या कार्यक्रमाला। कितवीला आहे शाळेत? मी आता 11वीला आहे। बरं, तू गायन झालं तुझं, लोकांनी प्रशंसा केली, तू रडली का? ऍक्च्युली त्यांनी प्रशंसा केली, मला खूप आनंद वाटला, पण 3 महिन्यापूर्वी माझे बाबा वारले, त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं। बाबांची आठवण आली? हो। बाबा काय करायचे? बाबा पण शाहिरी क्षेत्रातच असायचे, हार्मोनियम वादक असायचे। म्हणजे आई वडिलांचं बाळकडू तुला आहे। आणि तू ज्या वेळेला स्टेजला गायली त्यावेळेला तुझ्या वडिलांची आठवण आली? हो। कुठपर्यंत? त्याने गेल्यानंतर हा माझा पहिलाच स्टेजवरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला त्यांची आठवण आली। बाबांची आठवण आली। आज बाबा गेल्यानंतर पहिला कार्यक्रम जरी करत असली तू, तर तुझ्यामधला जो हुनर होता, तुझ्यातला जो कलावंत होता, तो तू ह्या दृष्टीने विचार करत नाहीये की माझ्या बाबाला बरं वाटत असेल? हो, वाटत असणार आहे ना। कारण आज सांगली जिल्हा ते पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये तू आज ह्या टोकाला आलेली आहे। हा तमाशा लावणी महोत्सव खूप जणांना खालून वरती घेऊन गेलेला आहे, तर तुझी उंची खूप वाढणार आहे, त्यामुळे तू जे वाईट वाटून घेते त्यापेक्षा तू ह्या संधीचं सोनं कर, भविष्यामध्ये फार मोठा तुला चान्स मिळू शकतो। एकंदरीत आईविषयी काय सांगशील? आई म्हणजे प्रथम गुरुच आहे माझी, तिच्यापासूनच मला सगळं भेटलेलं आहे, म्हणजे ताल सूर काय पूर्ण असं बॉटम पासून मला पूर्ण टॉप पर्यंत। बाबांनी पण मला खूप म्हणजे बाबांनी तर मला लहानपणापासून ताल धरायचा कसा, सूर कसा असावा, सारेगमा पासून सगळं शिकवलं होतं। माझ्या आई बाबांना म्हणजे त्यांचा आभार मानावं, मी त्यांची खूप ऋणी आहे। आज या तमाशा लावणी महोत्सवामध्ये आली, या आयोजकांना काय सांगशील? त्यांना माझा अभिनंदन आहे की त्यांना इतक्या मोठ्या स्टेजवरती कार्यक्रम करायला भेटला, त्यांची संधी आली, एवढंच माझं त्यांना बोलणं असेल। ताई, काय वाटतंय? मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, तुम्ही आज महिला शाहीर म्हणून आलात, काय वाटतं? भरून पावल्यासारखं वाटतंय, पण हा कार्यक्रम करायची माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती। बेल्ले तमाशा लावणी महोत्सव या कार्यक्रमात येण्यासाठी हे नियोजन सगळं त्यांनी केलं होतं। मला वाटतं जवळजवळ 9-10 महिन्यांपूर्वी त्यांनी हे सगळं नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं, आणि 2-3 महिन्यापूर्वी ते स्वतःच एक्सपायर झाले, त्यामुळं वाईट वाटलं की त्यांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण होतंय, ते बघायला ते नाहीयेत, त्यामुळं थोडंसं इमोशनल व्हायला झालं। हे जे आयोजन करतात, साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट असतील, वसंतराव असतील, या लोकांना काय सांगाल? त्यांना मी एवढंच सांगेन की हा कार्यक्रम जो आहे ना, हा असाच युगानुयुगे म्हणावं लागेल मला, चालू राहावा, कारण ही तमाशा पंढरी आहे, ही कलावंतांची पंढरी आहे, आणि इथं हा तमाशा महोत्सव म्हणजे आम्हा कलावंतांची आषाढी वारी असं आम्ही समजतो की हा कार्यक्रम 4 दिवसांच्या ऐवजी अजून जास्त दिवस व्हावा, आणि अजून खेडोपाड्यातले कलावंत आमच्यासारखे छोटे मोठे कलाकार इथं यावेत, त्यांनी हजेरी लावावी, आणि या सगळ्या पूर्ण तुमच्या नारायणगाव बेल्ले ही जी नाट्य पंढरी म्हणता येणार नाही, तमाशा पंढरी, ह्या तमाशा पंढरीचे आशीर्वाद असेच राहावेत, सगळीकडे नाव आहे या महोत्सवाचं, सगळीकडे। मुलीला कुठपर्यंत न्यायचंय? ती सोबतच असणार आहे माझ्या,
कारण आता आम्ही दोघी जणीच आहोत एकमेकीला. नाही, हा शाहिरी बाजा आता तिला कुठपर्यंत नेऊन पोहोचवणार? नाही, तिला फक्त आमची ही कला आहे ना स्वतःची, ही फक्त वारसा हक्काने आपल्याकडे कुणीतरी कलाकार होतं म्हणून तिनं सांभाळायचंय. नाहीतर तिचं जे स्वप्न आहे तिला पूर्ण करायला पूर्ण मोकळीक दिलेली आहे. आणि ती पण तिच्यावर जबरदस्ती नाही, तिला आवड आहे आणि परमेश्वराच्या कृपेनं तिला आवाजाची देणगी लाभली आहे. त्यामुळे तिला कुठंही तिला जे करायचंय, कारण ती जे करणार ते योग्य करणार याची खात्री आहे. त्यामुळे तिला जे करायचंय त्याच्यासाठी ती पूर्णपणे मोकळी आहे. या कला क्षेत्रामध्ये म्हणा शाहिरीमध्ये पुढे जायचंय की शिक्षण घ्यायचंय? दोन्ही मध्ये पण शिक्षण पण घेणार, शायरी पण करणार. शिक्षण हे प्रथम आहे. शिक्षण घेत घेत शायरी करणार. शिक्षणाला पण मागं नाही सांगणार आणि शाहिरीला पण मागं नाही सांगणार. या बालकवीने आज बेल्ले तमाशा लावणी महोत्सवामध्ये मोठे लोकांची वाहवा मिळवली, प्रशंसा मिळवली. परंतु खऱ्या अर्थानं असे बालकवी या आपल्या समाजामध्ये घडतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेणं खूप गरजेचं आहे. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, बेल्ला तमाशा महोत्सव, बेल्ला.